पण रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंटमध्ये ब्रेनला होणाऱ्या इंजुरीज बद्दल डिस्कस करत आहे. एक तर तुमचं फ्रॅक्चर होतात आणि दुसरं म्हणजे ब्लिडिंग होतं डोक्यात, हेमोरेज. तर फ्रॅक्चरमध्ये एक तर तुमच्या अँटेरियर क्रॅनियल फोसाचं फ्रॅक्चर होतं, दुसरं मिडल क्रॅनियल फोसाचं फ्रॅक्चर होतं. आपण बघितलं पेशंटला ओळखू शकतो की अँटेरियर क्रॅनियल फोसामध्ये फ्रॅक्चर आहे का नाही. ते कसं कळतंय? ते डोळे काळे नाही पडतात पेशंटच्या आणि नाकातून पाणी येतं, त्याला सीएसएफ प्रायमरी म्हणतो. आणि हे जे डोळे काळे पडतात त्याला रकुल्स आहे म्हणतो. दुसरं तुमचं मिडल क्रॅनियल फोसा फ्रॅक्चर जर असेल त्या कंडिशनमध्ये तुमच्या इथं कानाच्या माग काय नाही पडतं, त्याला बिटल साईन म्हणतो. आणि कानातून पाणी येतं त्याला सीएसएफ ऑटोरिया म्हणतो. आता डोक्यात जर ब्लिडिंग झाली नाही ह्या कंडिशनमध्ये ॲक्सिडेंटमध्ये तर दोन असतात, एक तुमचं एपिड्युरल हेमॅटोमा किंवा सबड्युरल हेमॅटोमा. एपिड्युरल हेमॅटोमा काय असते, एक लेअर असते ब्रेनची, त्याला ड्युरा मॅटर म्हणतो. ड्युरा मॅटर आणि स्कलच्या मधात जर ब्लड साचला असेल रक्त त्याला एपिड्युरल हेमॅटोमा म्हणतो. आणि जे ड्युरा मॅटर आणि अरेक्नॉइड मॅटरच्या मदत असेल तर त्याला सबड्युरल हेमॅटोमा म्हणतो. आता महत्वाचं काय असतं, जेव्हा एपिड्युरल हेमॅटोमामध्ये कशामुळे होती ब्लिडिंग, आर्टरी जेव्हा फुटते एखादी, त्याला मिडल मेनिंजियल आर्टरी मोस्टली फुटते, त्याला आपण एपिड्युरल हेमॅटोमा म्हणतो. की त्या कंडिशन मिडल मेनिंजियल आर्टरी फुटते. दुसरं जी खालची कंडिशन आहे सबड्युरल हेमॅटोमा, त्यामध्ये वेन्स फुटतात, ब्रिजिंग वेन्स. आणि सिटीवर ओळखता कसं आहे, आपण जेव्हा सिटी करतो सिटीमध्ये ब्लिडिंग दिसते आपल्याला, ब्लड साचले म्हणून. त्या कंडिशनमध्ये जर असं बायकॉन्वेक्स म्हणजे असं लेन्स शेप जर असेल, बायकॉन्वेक्स लेन्स शेप जर दिसत असेल आपला आकार, तर म्हणायचं की एपिड्युरल हेमॅटोमा आहे. आणि क्रिसेंट शेप किंवा बनाना शेप समजा असेल तर म्हणायचं की सबड्युरल हेमॅटोमा. हे बघून वरून कळतं आपल्याला सिटीवर असं असं दिसतं म्हणून. आणि ते असं का बनतो बायकॉन्वेक्स आकार एपिड्युरल मध्ये, सुचरनं ब्लिडिंग लिमिट केली जाते. म्हणजे ते कुठपर्यंत पण भागत नाही, जे पांगत नाही, जे सुचर असतात ना त्याने ती लिमिट केली जाते. पण एपिड्युरल मध्ये तसे सुचर्स वगैरे काही ब्लिडिंग लिमिट होत नाही, ती पांगत जाते. त्या कंडिशन मध्ये आपल्याला बनाना शेप दिसते. आणि सबड्युरल मध्ये आणि एपिड्युरल मध्ये आपल्याला बायकॉन्वेक्स लेन्स शेप दिसतं.